वादग्रस्त IAS अधिकारी पूजा खेडकर आणि त्यांच्या कुटुंबाला कोणाचा राजकीय वरद हस्तय याची चर्चा सुरू असताना खेडकर कुटुंबियांचे पंकजा मुंडेंसोबत असलेले संबंध समोर आलेत। पंकजा मुंडे अध्यक्ष असलेल्या गोपीनाथ मुंडे प्रतिष्ठान या ट्रस्टला मनोरमा खेडकर यांनी 12 लाख रुपयांची देणगी दिल्याचं समोर आलंय। 3 ऑक्टोबर 2023 ला चेकद्वारे ही देणगी देण्यात आली आहे। त्याचसोबत पंकजा मुंडे यांना लोकसभेची उमेदवारी मिळावी यासाठी दिलीप खेडकर यांनी पाथर्डीमधील मोहटा देवीला चांदीचा मुकुट देखील अर्पण केला होता। त्याचबरोबर दिलीप खेडकर यांचे भाऊ माणिक खेडकर हे 5 वर्ष भाजपचे पाथर्डी तालुका अध्यक्ष राहिलेले आहेत। तर या संदर्भातली भूमिका जाणून घेण्यासाठी ABP माझानं पंकजा मुंडेंशी संपर्क साधायचा प्रयत्न केला, मात्र संपर्क होऊ शकला नाही। या सगळ्या संदर्भात मंदार गोंजारी आपल्याला अधिक अपडेट देतील। मंदार, प्रज्ञा, ज्या पद्धतीने या पूजा खेडकर IAS झाल्याचं समोर येते त्यावरून पहिल्यापासूनच हा प्रश्न विचारला जात होता की राजकीय पाठबळ असल्याशिवाय अशा पद्धतीने IAS होणं, त्यानंतर 821 सारखी इतक्या खालच्या पातळीवरची रँक असताना देखील महाराष्ट्र केडर मिळणं आणि पहिलीच पोस्टिंग होमटाऊन असलेल्या पुण्यामध्ये होणं हे शक्य नाही। आणि या प्रश्नांची उत्तरं आता हळूहळू उलगडायला लागली आहेत। अर्थात फक्त पंकजा मुंडे यांच्यासोबतच या खेडकर कुटुंबाचे संबंध आहेत असं नाही, तर आणखी बरेच नेते आहेत की ज्या नेत्यांसोबत दिलीप खेडकर आणि त्यांच्या बंधूंचे अगदी जवळचे संबंध राहिलेले आहेत। त्यामुळे नजीकच्या काळात या नेत्यांची नावं देखील समोर येतील। हे एक उदाहरण आहे संबंध असल्याचं की ज्यामध्ये पंकजा मुंडे यांच्याशी संबंधित ट्रस्टला या मनोरमा खेडकर या 12 लाख रुपयांचा चेक देतात। खरं तर 12 लाख रुपये कोणी कुणाला असंच देण्याची काही गरज नसते, कारण नसतं, कोणी कोणाला देतही नाही, मात्र हे 12 लाख रुपये दिल्याचं या चेकवरून दिसतं आहे। त्याचबरोबर पंकजा मुंडे यांना लोकसभेची उमेदवारी मिळावी यासाठी देखील मोहटा देवीला मुकुट अर्पण करताना हे दिलीप खेडकर दिसत आहेत। आश्चर्याची बाब म्हणजे तेच दिलीप खेडकर ऐनवेळी वंचित बहुजन आघाडीमध्ये जाऊन नगर दक्षिण लोकसभा मतदारसंघातून निवडणूक देखील लढवत आहेत। असे एक ना अनेक जे कंगोरे आहेत ते या सगळ्या प्रकरणाचे हळूहळू समोर यायला लागलेले आहेत आणि राजकीय पाठबळ असल्याशिवाय हे शक्य होत नाही, हा जो एक सूर आहे तो सूर आता पुढे जाताना दिसतोय। प्रज्ञा, मंदार, धन्यवाद दिलेल्या सगळ्या सविस्तर अपडेटसाठी। नमस्कार। मनसुद्धा तुझं ही वेगळ्याच प्रकारची मालिका तुम्हा सगळ्यांना खूप आवडली होती। याचा दुसरा सीझन कधी येणार अशी विचारणा झाली। प्रतीक्षा संपली आहे मित्रांनो। येतोय मनसुद्धा तुझाचा दुसरा सीझन।